दादा साळवी मर्डर केसची सगळी स्टोरी कव्हर करून मी पुन्हा ऑफिसात परतलो तेव्हा 8 वाजलेले होते. ऑफिसात बसूनच या मर्डर केसचा रिपोर्ट तयार करायचं मी ठरवलेलं होतं. मी इमारतीत शिरलो. तळमजल्यावर लिफ्ट उभी होती. लिफ्टने मी पहिल्या मजल्यावर आलो. बघितलं तर रिसेप्शनवर कोणीच नव्हतं. वास्तविक रिसेप्शन काउंटर कधीही मोकळं सोडायचं नाही अशी अय्यरची ताकीद होती आणि तरीही दिवसा रिसेप्शनला झरीना असायची. नाईटला रिसेप्शन सांभाळायची जबाबदारी भार्गव शिपायावर सोपवली होती. पण भार्गव कुठेच दिसत नव्हता. कुठे गेला हा भार्गव? मी क्षणभर रिसेप्शनवर उभा राहून असा विचार करत असताना जिन्याच्या दिशेनं येणारा भार्गव मला दिसला. मला बघताच रमत गमत येणारा भार्गव घाईघाईनं माझ्याजवळ आला. काय रे, कुठे गेला होतास? मी आवाज चढवत विचारलं. जरा खाली गेलो होतो साहेब. भार्गव घाबरलेल्या स्वरात म्हणाला. एक गावाला आला होता भेटायला. तुला किती वेळा सांगितलं भार्गव, रिसेप्शनची जबाबदारी तुझ्यावर आहे ना. त्यामुळे रिसेप्शन सोडून कुठेही जायचं नाही असं तुला 1000 वेळा बजावलं आहे ना. मी कुठं जातो साहेब, जरा आजच. काय आजच? नेहमीच आहे तुझं हे. मला वाटतं ना अय्यर साहेबांकडे तुझी कंप्लेंट करायला हवी. नाही साहेब, नको ना. अय्यर साहेबाला काही सांगू नको हो. अहो त्यांच्यापर्यंत गेलं मला नोकरीवरनं काढून टाकतील ना साहेब ते. ठीक आहे, नाही सांगणार, पण ही तुला शेवटची संधी आहे. परत जर तू रिसेप्शन सोडून इमारतीतनं बाहेर गेलास तर. नाही जाणार साहेब, नाही. भार्गवला पुन्हा एकदा वॉर्निंग दिली आणि मी माझ्या केबिनमध्ये आलो. सगळ्यात पहिल्यांदा ट्रेमधल्या फाईल्स उचलून बघितलं. रामदासच्या नावाचा लिफाफा तिथे नव्हता. रामदास तो लिफाफा घेऊन गेलेला असावा. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी इंटरकॉमवरनं रिसेप्शनशी संपर्क साधला. भार्गवचा आवाज येताच मी विचारलं, अरे रामदास नाईक नावाचे कोणी ग्रहस्थ माझ्या गैरहजेरीत मला भेटायला आले होते का? नाही, मला माहिती नाही साहेब. कदाचित आले असतील. अरे कदाचित आले असतील म्हणजे काय? साहेब मी खाली गेलो होतो ना, त्या वेळात जर ते येऊन गेले असतील तर. अरे पण खाली तर तू आत्ता एवढ्यात गेला होतास ना साहेब. म्हणजे मी. अच्छा, म्हणजे तू यापूर्वीसुद्धा खाली गेला होतास. एका जागी बसायला तुला काय काटे बसतात का रे? साहेब माफ करा साहेब, यापुढं नाही होणार असं. भार्गव काकुळतीच्या स्वरात म्हणाला. ठीक आहे ठीक आहे. आता शांतारामबद्दल तरी तुला काही माहिती आहे का? कुठे आहे शांताराम? अहो साहेब, अर्ध्या तासापूर्वी तरी शांताराम साहेब डार्क रूममध्येच होते. आत्ता कुठे आहेत मला नाही माहिती. कदाचित अजून पण ते डार्क रूममध्ये असतील. ठीक आहे, बघतो मी. रिसिव्हर खाली ठेवला. मी उठलो. केबिनमधनं बाहेर पडलो. डार्क रूमजवळ आलो. डार्क रूमचा दरवाजा बंद होता. मी दरवाजा किंचित उघडला. डोकावलो. आतमध्ये लाल दिवा जळत होता. शांताराम? मी दरवाजातूनच आवाज दिला. माझ्या हाकेला आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. वास्तविक आतला लाल दिवा चालू आहे म्हटल्यावर आतमध्ये कोणीतरी असायला हवं होतं. मी दरवाजा उघडून आत शिरलो आणि 2 पावलं आत जाताच एकदम थपकून उभा राहिलो. माझ्यापासून काही अंतरावरच शांताराम पालथा पडला होता. लाल दिव्याच्या त्या अंधुक प्रकाशातही मी शांतारामला चटकन ओळखलं होतं. ट्यूबलाईट लावताच लाल दिवा आपोआप विझला. मी पाहिलं, शांतारामच्या डोक्याला उजव्या कानाच्या किंचितवर भली मोठी खोक पडलेली होती. त्यातून बाहेर पडणाऱ्या रक्ताचा ओघळ त्याच्या कानामागून चेहऱ्यावर आला होता. उजवा गाल रक्तानं माखला होता. शांतारामची ती अवस्था बघताच माझ्या छातीत धस्स झालं. झटकन पुढे होत मी गुडघ्यावर त्याच्या शेजारी बसलो. पहिल्यांदा त्याचा हात हातात घेऊन नाडी बघितली. छातीवर हात ठेवला. त्याची नाडी चालू होती. हृदयसुद्धा व्यवस्थित काम करत होतं. मनावरचं दडपण दूर झाल्यासारखा मी निश्वास सोडला. मी डार्करूममधून बाहेर पडून धावत रिसेप्शनवर पोहोचलो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघताच भार्गव एकदम स्टुलावरून उठून उभा राहिला. डॉक्टरला बोलव. कोणत्या डॉक्टरला बोलवू साहेब? अरे कुठल्याही डॉक्टरला बोलवून आण मूर्खा. शांताराम जखमी झालाय. भार्गव जिन्याच्या दिशेनं पळाला. मी रिसेप्शनवरनं अय्यरच्या केबिनमध्ये नंबर फिरवला. सुदैवानं अय्यर आपल्या केबिनमध्येच होता. मी घाईघाईने त्याला शांतारामवर झालेल्या हल्ल्याची बातमी सांगितली. 5 मिनिटात अय्यर धावत धावत रिसेप्शनवर आला. अय्यरला घेऊन मी डार्करूममध्ये आलो. शांतारामची अवस्था बघताच अय्यरचा चेहराही गंभीर झाला. हे काय झालं म्हणतो मी. काहीही न सुचून अय्यरनं एक निरर्थक प्रश्न विचारला. काय झालं ते तुझ्या समोर आहे ना.
नाही, ते माझ्या म्हणण्याचा अर्थ की हे शांतारामचं असं अवस्था केलं तरी कोणी. आता मला काय माहिती ते. डार्करूममध्ये घडलेला हा दुसरा प्रकार असतंय बघ, अय्यर गंभीर आवाजात म्हणाला. यापूर्वी अगदी अशाच प्रकारात त्या राघवेंद्रला आपलं प्राण गमवायला लागलं होतं की. मी गप्पच राहिलो. अरे काय चाललंय काय हे हा. अय्यर स्वतःशीच बोलावं तसं बोलला. हे वर्तमानपत्राचं ऑफिस आहे का एखादं धर्मशाळा असतंय. कुणीतरी येतंय, शांतारामवर प्राणघातक हल्ला करतंय आणि निघून पण जात आहे. आणि एवढा प्रकार घडून सुद्धा इथं कुणाला त्याचा पत्ता लागत नाही. काय झोपले होते काय सगळे म्हणतो मी. आणि हा चला भार्गव गेलाय कुठं. तो डॉक्टरांना बोलवायला गेलाय. नाही, त्याच्या आधी कुठं होता तो. तो येईल ना आत्ता, तू त्याला विचार. मी त्याला आज कसलं आत्ता सस्पेंड करून टाकतंय बघ. तेवढ्यात एका डॉक्टरला घेऊन भार्गव आला. अय्यरनी जळजळीत नजरेनं भार्गवकडे बघितलं पण बोलला काही नाही. बहुतेक भार्गवची खरडपट्टी काढायची ही वेळ नाही याचं भान त्याला असावं. डॉक्टरनी शांतारामची तपासणी केली आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. 10 मिनिटांनी डॉक्टर शांतारामपासून बाजूला झाला. आमच्याकडे वळून आपल्या नेहमीच्या व्यावसायिक गंभीर स्वरात म्हणाला, हे बघा, मी जखमेवर तात्पुरते उपचार केलेले आहेत. काळजीचं काही कारण नाही आहे, पण जखम खोल आहे. टाके घालावे लागतील. शिवाय संपूर्ण चेकअप करावं लागेल आणि त्यासाठी यांना हॉस्पिटलमध्ये नेणं आवश्यक आहे. ते तुम्हाला जे काही योग्य वाटतंय ना ते करून टाका तुम्ही डॉक्टर. घ्या मग ॲम्ब्युलन्स बोलवा. तोवर नाईट शिफ्टला असलेले बरेच कामगार तिथे गोळा झाले होते. त्यांच्यापैकीच एकाला अय्यरनं ॲम्ब्युलन्स आणण्यासाठी पाठवलं. ॲम्ब्युलन्स येण्याची वाट बघत डॉक्टर तिथेच एका बाजूच्या खुर्चीत बसले. तुझं नोकरी गेलं समज रे आता तू. भार्गवकडे बघत अय्यर दात ओठ खात म्हणाला. एवढा वेळ दाबून ठेवलेल्या त्याच्या रागाला वाट फुटली होती. भार्गवचा चेहरा एकदम रडवेला झाला. अरे गुराणी साहेबांना प्रकार कळलं का नाही हे. मग बघ तुझं काय अवस्था होतंय ते. तुझं सगळं बेफिकीरपणा नडतंय बघ हे. त्याच्यामुळं हे सगळं घडतंय इथं. भार्गवचा चेहरा आणखीनच रडवेला झाला. मला तर वाटलं तू आता धाय मोकलून रडायला लागेल. एवढं बेजबाबदारपणा असतं का रे. अय्यर रागानं तणतणत होता. अरे हाफीज बंद झाल्यावर बाहेरचं कोणी अनोळखी माणूस आपल्या नकळत आत घुसू नये म्हणून तुला बसवलं ना रिसेप्शनवरती. आणि असं ड्युटी करतोस काय तू. बेजबाबदारपणाचा किती कळस म्हणायचं की हे. साहेब भार्गव केविलवाण्या आवाजात म्हणाला. साहेब चूक झाली माझी साहेब. चूक झाली म्हणतंय अजून. अय्यर हात नाचवत म्हणाला. तुला कल्पना आहे काय. अरे त्या राघवेंद्रसारखं या शांतारामाच्या पण जीवावर बेतू शकत होते की हे. साहेब मी गप्प बसायचं एकदम म्हणतो मी. आणि माझ्यासमोर थांबायचं नाही, लगेच चालता व्हायचं इथनं. भार्गव खाली मान घालून डार्करूममधनं बाहेर पडला आणि पॅसेजमध्ये जाऊन उभा राहिला. मी डॉक्टरकडे बघत त्यांना विचारलं, डॉक्टर हा शुद्धीवर केव्हा येईल. आताही याला शुद्धीवर आणता येईल, पण सध्या तरी तो आहे त्या अवस्थेत राहणं त्याच्या दृष्टीनं अधिक चांगलं आहे. हे त्याच्यावर बघा की मागच्या बाजूनं हल्ला झालेला दिसतंय. तुला काय वाटतं रे विकी. आपल्या हल्लेखोराबद्दल हे काही सांगू शकेल का नाही. नाही, तशी शक्यता मला कमी वाटते अय्यर. तेवढ्यात एक स्ट्रेचर घेऊन 2 वॉर्डबॉय आत आले. स्ट्रेचर शांतारामच्या बाजूला ठेवून दोघांनी त्याला अलगद उचललं, स्ट्रेचरवर ठेवलं. शांतारामला स्ट्रेचरवर ठेवत असताना प्रथमच माझं लक्ष डार्करूममध्ये बांधलेल्या तारांकडे गेलं. पण या क्षणी त्यातल्या एकाही तारेवर निगेटिव्ह दिसत नव्हत्या. सगळ्या तारा मोकळ्या होत्या. याचा अर्थ शांतारामवर जो हल्ला झाला होता तो या तारेवर लटकत असलेल्या कुठल्या तरी निगेटिव्हसाठी झालेला होता. हल्ला केल्यानंतर आपल्याला ती निगेटिव्ह शोधण्यात वेळ न घालवता हल्लेखोरानं तारांवरच्या सगळ्याच निगेटिव्ह पळून नेल्या होत्या. चोरीला गेलेल्या या निगेटिव्हमध्ये रामदासच्या निगेटिव्हसुद्धा होत्या का हल्ला होण्यापूर्वी शांतारामनं त्या मी सांगितल्याप्रमाणे लिफाफ्यात घालून ट्रेमध्ये ठेवल्या होत्या आणि नंतर तिथून रामदास त्या घेऊन गेला होता. सध्या तरी ते कळायला काही मार्ग नव्हता. याबाबत शांताराम किंवा रामदासच काय ते सांगू शकत होते. रामदासनी ठरल्याप्रमाणे त्या निगेटिव्ह नेल्या असतील तर काही प्रश्न नव्हता, पण तशा जर त्यांनी नेल्या नसतील तर. मनात आलेल्या त्या शंकेनं मी काहीसा अस्वस्थ झालो.
या शंकेची शहानिशा झाल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं. शांताराम बेशुद्ध होता. हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतरही त्याच्यावर उपचार होणार होते. त्यामुळे निदान आत्ता रात्री तरी शांतारामबरोबर या विषयावर बोलणं मला शक्य होणार नव्हतं. पण रामदासला भेटून खात्री करून घेणं मला शक्य होतं. आणखी एका शंकेचा किडा माझ्या डोक्यात वळवळत होता. शांतारामवर जो हल्ला झाला होता तो रामदासच्या निगेटिव्ह पळवण्यासाठी झाला होता का दुसऱ्या कुठल्या तरी निगेटिव्ह पळवण्यासाठी झाला होता? रामदासवाल्या निगेटिव्ह पळवण्यासाठी जर हा हल्ला झालेला असेल तर या निगेटिव्ज माझ्या ऑफिसमधल्या डार्करूममध्ये आहेत हे कुणाला कळालं? कारण मी आणि रामदासशिवाय या निगेटिव्हच्या अस्तित्वाची माहिती कुणालाच नव्हती. फार तर शांतारामला त्याबाबत समजलेलं होतं. मग भैरवी? मनात विचार येताच मी एकदम दचकल्यासारखा झालो. रामदासच्या त्या कागदपत्रात काय आहे हे आपल्या सासूच्या अगोदर जाणून घेण्यासाठी भैरवी एवढं धाडस करू शकेल हे मानायला माझं मन तयार होत नव्हतं. का तिच्यासाठी दुसरं कोणी हे केलं? हां, ही शक्यता नाकारता येत नव्हती. सुंदर स्त्री आपल्या सौंदर्याच्या जोरावर कुठल्याही पुरुषाला काहीही करायला भाग पाडू शकते आणि भैरवी नुसती सुंदर नव्हती तर पुरुषाला पागल करण्याइतपत तिच्यात बरंच काही होतं. अचानक माझ्या खांद्यावर हात पडला तसा मी विचारांच्या तंद्रीतनं भानावर आलो. मी वान वर करून बघितलं. अय्यर माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणत होता, चल की. कुठे? अरे हॉस्पिटलमध्ये. हां, हो. अय्यर आणि मी ऑफिसमधनं बाहेर पडलो. ऑफिसच्याच एका कारमधनं आम्ही ॲम्ब्युलन्सच्या मागोमाग हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यावेळी आकाश काळ्या ढगांनी गच्च भरलं होतं. विजांचा कडकडाट सुरू होता आणि संध्याकाळपासून हुलकावणी देणारा पाऊस कुठल्याही क्षणी पडायला सुरुवात होईल असं वाटत होतं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताच शांतारामचं पूर्ण चेकअप करण्यात आलं. त्याला आता कसल्याही प्रकारचा धोका नसल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. पण त्याला सिडेटिव्हचं इंजेक्शन दिल्यामुळे सकाळपर्यंत तो शुद्धीवर येणार नसल्याचं आम्हाला सांगितलं. आता हॉस्पिटलमध्ये थांबण्यात काही फायदा नव्हता. अय्यरला ऑफिसच्या इमारतीसमोर सोडल्यावर मी ड्रायव्हरलाही निरोप दिला आणि तीच कार घेऊन खेतवाडीच्या दिशेने निघालो. त्यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. मी माझ्या शेजारच्या सीटवर ठेवलेल्या नवीन रेनकोटकडे बघितलं. चला, म्हणजे माझे पैसे अगदीच काही वाया गेले नव्हते. आजच नवीन रेनकोटचं उद्घाटन करायला मिळणार होतं मला. रामदासच्या डिटेक्टिव्ह एजन्सीचं ऑफिस खेतवाडीच्या व्ही.पी. रोडवर असलेल्या एका 4 मजली कमर्शियल इमारतीत होतं. खरं तर आत्ता यावेळी रामदास आपल्या ऑफिसमध्ये असण्याची शक्यता तशी कमी होती. पण रामदासचा फ्लॅट त्याच्या ऑफिसच्याच रस्त्यावर पुढे नाझ सिनेमाजवळ असल्यामुळे पहिल्यांदा जाता जाता त्याच्या ऑफिसमध्ये डोकवायचं मी ठरवलं. मी त्याच्या ऑफिसच्या इमारतीसमोर कार थांबवली. कार मला थोडी अलीकडे थांबवावी लागली होती कारण माझ्या कारच्या पुढे पोलिसांच्या 2 गाड्या उभ्या होत्या. पोलिसांच्या गाड्या बघताच नकळत माझी छाती धडधड करायला लागली. पोलीस इथे कशासाठी आले होते? रामदासच्या ऑफिसात तर काही गडबड झाली नव्हती ना? मग मी स्वतःचीच समजूत काढली. त्या इमारतीत इतरही ऑफिसेस होती. पोलीस रामदासच्याच ऑफिसात आले असतील कशावरनं? मी सिगरेटचं पाकिट काढलं, एक सिगरेट शिलगावली आणि काही क्षण कारमध्ये बसून सिगरेट ओढत राहिलो. पाऊस अजूनही कोसळत होता. त्याचा जोर आता सुरुवातीपेक्षा थोडासा कमी झाला असला तरी तो पूर्णपणे थांबलेला नव्हता. निम्मी अधिक सिगरेट ओढून झाल्यावर मी ती समोरच्या डॅशबोर्डमध्ये असलेल्या ॲस्ट्रेत चिरडली. शेजारच्या सीटवरचा रेनकोट उचलला, उलगडला आणि गाडीमध्ये बसल्या बसल्या अंगावर चढवला. मग कारचं दार उघडून बाहेर पडलो आणि जवळजवळ धावतच इमारतीच्या प्रवेशद्वारातनं आत शिरलो. पण तेवढ्या 10-12 पावलांच्या अंतरातही माझं डोकं आणि चेहरा पावसाच्या सपकाऱ्यातनं सुटू शकला नव्हता. प्रवेशद्वारातनं आत शिरून मी बाजूला थांबलो. खिशातनं रुमाल काढला, चेहरा पुसला, डोकं पुसलं, विस्कटलेल्या केसांवरनं कंगवा फिरवला आणि मग जिन्याकडे वळलो. रामदासचं ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होतं. मी दुसऱ्या मजल्यावर आलो. त्यावेळी त्या मजल्यावर असलेली दुसरी सगळी ऑफिसेस बंद होती. फक्त रामदासच्या ऑफिसमध्ये प्रकाश दिसत होता. माझ्या मनातल्या शंकेनं पुन्हा एकदा उचल खाल्ली. काय घडलं असावं? पोलीस येण्याइतपत रामदासच्या ऑफिसात कसली गडबड झाली होती?
मी काहीशा धडधडत्या छातीनं ऑफिसच्या दरवाजाजवळ आलो. दार उघडंच होतं. उघड्या दारातून नजर आत पडताच मी दाराच्या चौकटीत थबकलो. ती एक 12x15ची प्रशस्त खोली होती. खोलीच्या एका कोपऱ्यात एक भला मोठा टेबल होता. टेबलाच्या समोर 4 खुर्च्या मांडलेल्या दिसत होत्या, पण टेबलाच्या मागे मात्र एकही खुर्ची दिसत नव्हती. टेबलाच्याच भिंतीला लागून एक स्टीलचं फायलिंग कॅबिनेट होतं. त्याच्या 3 ड्रॉवरपैकी एक ड्रॉवर, तळाचा ड्रॉवर, त्या क्षणी उघडा होता आणि मला दारातूनही तो ड्रॉवर रिकामा असल्याचं स्पष्ट दिसत होतं. टेबलाच्या मागच्या बाजूला फरशीवर एक मानवी शरीर पडलं होतं. त्या मानवी शरीराच्या जवळ एक सब इन्स्पेक्टर गुडघ्यावर बसून निरीक्षण करत होता. 2 पोलीस शिपाई त्या सब इन्स्पेक्टर मागेच उभे होते. पलीकडच्या भिंतीला लागून एक सोफा होता आणि त्या सोफ्यावर रामदासचा असिस्टंट शंकर सिंग आपल्या गुडघ्यावर हाताची दोन्ही कोपरं टेकवून आपलं डोकं धरून बसला होता. फरशीवर पडलेलं ते मानवी शरीर ओळखायला मला फारसे कष्ट नाही पडले. नकळत माझे ओठ आवळले गेले. खाली पोलिसांच्या गाड्या बघता जी शंका माझ्या मनात आली होती ती अखेर खरी ठरली होती. माझी चाहूल लागताच सगळ्यांनी मान वळवून दाराच्या दिशेनं बघितलं. जिवंत आहे? दारातून आत येत मी सब इन्स्पेक्टरला विचारलं. नाही ना. इन्स्पेक्टर मान हलवत म्हणाला. तुम्ही ओळखता याला? हो, ओळखतो. हा रामदास आहे, या ऑफिसचा मालक. आणि तुमची ओळख? माझं नाव विक्रम आहे, विक्रम राजे. मी प्रेस रिपोर्टर आहे. प्रेस रिपोर्टर? हो, न्यू इंडिया टाइम्स. या रामदास नाईकच्या मृत्यूची बातमी तुम्हाला एवढ्या लवकर कशी समजली? नाही, इथे आल्यावर मला आत्ता ते समजतंय. आणि मी आत्ता इथे प्रेस रिपोर्टर या नात्यानं आलेलो नाही आहे. रामदास नाईक माझा मित्र होता, त्याला सहज भेटायला म्हणून मी आलो होतो. सब इन्स्पेक्टर हुंकारला, पण माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसलेला नाही हे त्याचा चेहरा सांगत होता. कसा काय मेला हा? मी विचारलं. कोणीतरी त्याला शूट केला आहे. गोळी त्याच्या छातीत अगदी हृदयाजवळ घुसली आहे. काही क्षण मी तसाच रामदासच्या मृत शरीराकडे बघत राहिलो. मग सोफ्यावर बसलेल्या शंकर सिंग जवळ आलो. अंगावरचा रेनकोट उतरवून मी त्याची घडी घातली आणि सोफ्याजवळ असलेल्या एका टेबलावर तो रेनकोट ठेवून दिला. त्या टेबलावर अगोदरच एक रेनकोट घडी करून ठेवला होता. तो बहुतेक शंकर सिंगचा असावा. मी शंकर सिंगच्या शेजारी सोफ्यावर बसलो. तिथून मला टेबलाच्या मागचं दृश्य व्यवस्थित दिसत होतं. टेबलाच्या मागे एक खुर्ची उलटी पडली होती. टेबलाच्या उजव्या बाजूच्या सगळ्यात वरचा ड्रॉवर आपल्या खणातून निघून खाली फरशीवर पडला होता आणि त्यातलं सामान त्याच्या बाजूला विखुरलेलं होतं. जवळच एक कचरा आणि वापरात येऊन निकामी झालेलं सामान वगैरे टाकण्यासाठी वेताची टोपली पडली होती. टोपली वेताची असल्यानं ती पिचकल्यासारखी दिसत होती आणि त्यातले रद्दी कागद, कार्बन पेपर वगैरे कचरा तिच्या आसपास पसरलेला होता. फरशीवर पसरलेल्या त्या सगळ्या सामानातच एक रिव्हॉल्व्हरसुद्धा पडलेलं दिसत होतं. हे सगळं कसं काय घडलं? मी शंकर सिंगला विचारलं. नाही, मला नेमकी कल्पना नाही त्याची, शंकर सिंग गंभीर स्वरात म्हणाला. मी जेव्हा इथे आलो तेव्हा हेच सगळं दृश्य माझ्या नजरेला पडलेलं होतं. सुरुवातीला मला वाटलं की अटॅक वगैरे येऊन हा खुर्चीवरनं खाली कोसळलेला असावा, पण जेव्हा जवळ जाऊन बघितलं ना तेव्हा मला त्याच्या छातीतून वाहणारं रक्त दिसलं आणि त्याच्याजवळ पडलेलं ते रिव्हॉल्व्हरसुद्धा मला दिसलं. त्याला आणखीन काहीतरी विचारण्यासाठी मी तोंड उघडलं होतं, पण त्याच वेळेला 5-6 लोक एकदम आत शिरले होते. सगळ्यात पुढे इन्स्पेक्टर पाटील होते. त्यांच्या मागे त्यांचा सरकारी सब इन्स्पेक्टर वाघमारे होता आणि डॉक्टर, फोटोग्राफर, फिंगरप्रिंट एक्सपर्ट वगैरे नेहमीची टीमही होती. आत येताच पाटलांची तीक्ष्ण नजर सगळ्या ऑफिसवरनं फिरली. माझ्यावर नजर पडताच क्षणभर त्यांच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी उमटली, पण ते काही बोलले नाहीत. पुढे होत ते त्या ठिकाणी अगोदरच हजर असलेल्या सब इन्स्पेक्टरच्या जवळ गेले. सब इन्स्पेक्टर घाईघाईनं त्यांना काही सांगायला लागला. पाटील शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते.
मध्येच एकदा त्यांनी नजरेनंच माझ्याकडे इशारा करत सब इन्स्पेक्टरला काहीतरी विचारलं. बहुतेक माझ्या तिथल्या उपस्थितीबद्दल उत्तरादाखल सब इन्स्पेक्टरनं जे काही सांगितलं ते ऐकून पाटलांचं समाधान झालेलं नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरनंच मी ओळखलं. कदाचित माझी उपस्थिती पाटलांनाही शंकास्पद वाटत असावी. सब इन्स्पेक्टरकडनं सगळी माहिती घेतल्यावर पाटलांनी पोलिसांच्या डॉक्टरला खूण केली त्याच वर्षी डॉक्टर पुढे झाला. काही क्षण तो प्रेताची तपासणी करत राहिला. तपासणी करून डॉक्टर बाजूला होताच पाटलांनी प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. एकच गोळी त्यांच्या छातीत घुसलेली आहे. गोळी अगदी जवळून मारण्यात आली आहे असं दिसतंय. माझ्या अंदाजानुसार याचा मृत्यू केवळ अर्ध्या तासापूर्वी झालेला असावा. सध्या तरी याबाबत ठामपणे असं आणखीन काही सांगता येणार नाही, पण पोस्टमॉर्टेमनंतर नक्की काय ते सांगता येईल. पाटलांनी डॉक्टरशी सहमत असल्यासारखी मान डोलावली. मग त्यांनी फोटोग्राफर आणि फिंगरप्रिंट एक्सपर्टला खूण केली तसे ते दोघे पुढे झाले, आपल्या कामाला लागले. मी पुन्हा शंकरसिंगकडे वळालो आणि विचारलं, पोलिसांना कोणी कळवलं होतं? मीच. त्यावेळी पाटील आमच्यासमोर येऊन उभे राहिले. तू काय करतो रे इथं? पाटलांनी आपल्या नेहमीच्या खाकी स्वरात मला विचारलं. मी बसलोय. अरे ते मलाही दिसतंय, पण का बसलाय? मग आता तुमची माझ्या बसायला हरकत असेल तर मी उठून उभा राहतो. असं म्हणत मी उठून उभा राहिलो. विकी, मी तुझ्याची चेष्टा मस्करी करायला आलो नाही इथं. मी काय चेष्टा केली? मी भाबडा चेहरा करत उलट विचारलं. शहाणपणा करू नको रे तुला. जिथं खोटं पुन्हा सारखं प्रकरण घडतं तिथं नेमका तू कसा पोचतो रे हे मी विचारतोय तुला. पाटील साहेब, याच वाक्याची रचना थोडीशी बदलून असंही म्हणता येईल की जिथे मी पोचतो तिथे कुठे ना कुठे खुनासारखा प्रकार घडतो. पाटलांनी काय बोलावं हे न सुचून नुसतं जळजळीत नजरेनं माझ्याकडे बघितलं. मी नम्र स्वरात त्यांना म्हणालो, पाटील साहेब, यावेळी मी इथे एक प्रेस रिपोर्टरच्या नात्यानं नाही तर मरणाऱ्याचा एक मित्र या नात्यानं हजर आहे. पण आता ज्याचं हे ऑफिस आहे तो जिवंत नसल्यामुळे मला इथून बाहेर हाकलून द्यायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पाटलांच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे सौम्य झाले, पण आवाजातला कडवटपणा कमी न करता ते म्हणले, अरे तुझ्या इथल्या उपस्थितीची बातमी इतर प्रेस रिपोर्टरला समजली तर तू इथं प्रेस रिपोर्टर म्हणून नाही तर मृत व्यक्तीचा मित्र या नात्यानं इथं हजर आहे ही गोष्ट ते मान्य करतील का? प्रेस रिपोर्टरची जातच अशी आहे की जी कधी दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. त्याला तुम्ही किंवा मी काय करू शकणार पाटील साहेब? ठीक आहे, मला सांग, तुला या केसबद्दल काय माहिती? काहीच नाही. मग तू इथं कशासाठी आलता? मी रामदासला भेटायला. त्या भेटीमागचा उद्देश? मला त्याला काहीतरी विचारायचं होतं. काय विचारायचं होतं? जे काय सांगायचं ते सलगपणे सांग, हप्त्यानं नाही सांगायचं. काय हे पाटील साहेब, तुम्ही म्हणता विचारेल तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दे, कधी म्हणता लय शहाणपणा करू नको रे. काय सांगायचं आहे? पाटील साहेब, रामदास आज संध्याकाळी माझ्या ऑफिसमध्ये आला होता. त्याला त्याच्या काही कागदपत्रांचे फोटो काढून हवे होते. ती कागदपत्रं कसली होती मला माहिती नाही. मी फक्त त्या कागदपत्रांच्या निगेटिव्ह बनवायच्या होत्या. त्या निगेटिव्ह त्याला मिळाल्यात का नाही हे विचारायला मी इथे आलेलो होतो. तुला ते माहिती नाही? नाही ना. का बरं? मग शांतारामवर झालेल्या हल्ल्याची माहिती मी पाटलांना सांगितली. त्या निगेटिव्ह्ज पाटील साहेब आमच्या ऑफिसमध्ये नाही आहेत, पण मला हे कळायला काही मार्ग नव्हता की त्या निगेटिव्ह्ज रामदास घेऊन गेला का शांतारामवर हल्ला करणारा घेऊन गेला. तुला काय वाटते? त्या शांतारामवर झालेला हल्ला त्या निगेटिव्हसाठी झाला होता? तसं ठामपणे कसं सांगता येईल पाटील साहेब? कदाचित शांतारामवर हल्ला करणारा दुसऱ्या कुठल्या तरी निगेटिव्हच्या शोधात असेल, पण हवी असलेली निगेटिव्ह शोधण्यात वेळ घालवायला नको म्हणून बाकी सगळ्या निगेटिव्ह तो बरोबर घेऊन गेला. म्हणजे रामदासच्या निगेटिव्ह त्याच्याबरोबर गेल्या. नाही तर असं पण झालं असेल ना, शांतारामवर हल्ला केल्यानंतर सुद्धा हल्लेखोराच्या हातात रामदासवाले निगेटिव्ह आल्या नसतील. तेव्हा रामदास त्या निगेटिव्ह तिथनं घेऊन गेला हे हल्लेखोराच्या लक्षात आलं असन आणि तो घुसला रामदासच्या ऑफिसात. मग इथं रामदासची आणि त्याची झाली झाटापट आणि रामदासचा खून करून त्या निगेटिव्ह घेऊन तो गेला असन. शक्य आहे, पण आपण आणखीन एक शक्यता विचारात घ्यायला हवी पाटील साहेब. कोणची? हीच की या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्यामुळे आपण त्यांचा परस्पर संबंध जोडायला बघतोय. म्हणजे कदाचित शांतारामवर झालेला हल्ला आणि रामदासचा खून या दोन्ही वेगवेगळ्या घटना असतील.
त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसावा. या दोन्ही घटनांमागे दोन वेगवेगळी माणसं असावीत. त्या निगेटिव्ह्ज कदाचित अजूनही रामदासच्या कोटाच्या खिशात असण्याची शक्यता आहे. पाटलांनी लगेच सब इन्स्पेक्टर वाघमारेला आदेश दिला, खिसे तपासा. रामदासच्या अंगावरच्या कोटाचे सगळे खिसे तपासण्यात आले, पण निगेटिव्हचा लिफाफा काही सापडला नाही. मग सगळ्या ऑफिसची तपासणी करण्यात आली, पण निगेटिव्ह्ज कुठेही नाहीत. तो दरवाजा कसलाय? टेबलाच्या मागे भिंतीत असलेल्या एका बंद दाराकडे इशारा करत पाटलांनी विचारलं. मागे आणखीन एक छोटीशी खोली आहे, शंकरसिंग म्हणाला. पण तिथे फक्त एक दिवाण आहे, बाकी काही नाही. कधी कधी आराम करण्यासाठी आम्ही त्या खोलीचा वापर करतो. बघा रे. पाटलांनी सब इन्स्पेक्टरला सांगितलं. त्या खोलीची तपासणी करण्यात आली, पण तिथेही काहीही सापडलं नाही. पाटील साहेब, रामदास जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये आला होता ना, तेव्हा त्याच्याजवळ एक ब्रीफकेस होती. अरे पण इथं तर तसली कसली ब्रीफकेस काय दिसतच नाही ना. म्हणजे कदाचित खून केल्यानंतर खुनी ती आपल्याबरोबर घेऊन गेला असावा. नाही तर मग ऑफिसमध्ये येण्यापूर्वी रामदास त्याच्या घरी गेला असन आणि ती ब्रीफकेस तो घरी ठेवून आला असन. त्याचं घर कुठे? नाच सिनेमाच्या जवळ, वृंदावन सोसायटीतल्या 2 नंबर इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे त्याचा. तिथं आणखीन कोण असतं? नाही, कोण नाही. रामदास एकटाच राहत होता. का? याला कोणी नातेवाईक वगैरे नाही? हा, एक लग्नाची पोरगी आहे त्याची, लग्न झालं आहे तिचं, पण ती कुठं राहते मला नाही कल्पना. ज्या निगेटिव्हचा उल्लेख विक्रमने आत्ता केलता त्याबद्दल तुला काय माहिती का? नाही. रामदास विक्रमकडं कसले तरी निगेटिव्ह बनवायला गेला होता हे तुला माहिती होतं का? म्हणजे आपण विक्रमकडं त्याच्या न्यू इंडिया टाईमच्या ऑफिसात चाललो आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. म्हणून तर मी रामदासला विक्रमच्या ऑफिसमध्ये फोन केलता ना. कशासाठी फोन केलता? इथे एक क्लायंट आला होता, त्याला फक्त रामदासशी बोलायचं होतं. काय बोलणं काय झालं त्यांचं? नाही, माहिती नाही. रामदास इथं आला आणि मी इथनं बाहेर पडलो. आणि परत कधी आला तू? आत्ता थोड्या वेळापूर्वी. इथं येतात रामदासचा खून झाल्याचं माझ्या लक्षात आलं. मी लगी पोलिसांना फोन केला. साधारण 9 वाजले असतील. पोलीस कंट्रोल रूममध्ये तुझा कॉल 9:07 आला होता. 9 वाजता तू इथं परत आला. 9:07 तू पोलिसाला फोन केला. मग या मधल्या वेळात काय करत होता तू? मी इथं आलो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला या फायलिंग कॅबिनेटचा उघडा रिकामा ड्रावर दिसला. रामदास या कॅबिनेटमध्ये आपल्या केसचं रेकॉर्ड ठेवत होता. कुलूप लावून चावी नेहमी स्वतःकडे ठेवायचा. या बाबतीत त्यांनी माझ्यावर सुद्धा कधी विश्वास ठेवला नव्हता. रामदासच्या गैरहजेरीत मी महिनाभर ऑफिस चालवत होतो, पण कॅबिनेटची चावी माझ्याकडं न देता तो स्वतः बरोबर घेऊन गेलता. सांगायचा मुद्दा एवढाच आहे का रामदास या कॅबिनेटला जपत होता, म्हणून हा उघडा असलेला कॅबिनेट आणि आतला रिकामा ड्रावर बघितला आणि मी लई चकितच झालो. मी आणखीन थोडा पुढं आलो तर मला फरशीवर पडलेलं रामदासचं शरीर दिसलं. पहिल्यांदा रिव्हॉल्वर पण बघितलं. मी जडदिशी पुढं झालो, त्याला हाका मारल्या, त्याला हलवायचा प्रयत्न केला, पण काही क्षण अगोदर त्याला कोणीतरी शूट केलंय. इमारतीत लिफ्ट नाही, इथून बाहेर पडायचा मार्ग एकच आहे. मी लगेच जिन्याकडं पळालो. म्हणलं कदाचित कोणी अजून इमारतीत असलं तर त्याला पकडता येईल. या हेतूने गेलो मी, पण कुठलीच संशयित व्यक्ती नाही ना दिसली मला. मग निराश झालो, परत ऑफिसात आलो आणि लगे मग पोलिसांना फोन करून टाकला. याच फोनवरनं फोन केला का? पाटलांनी टेबलवर असलेल्या फोनकडे बोर्ड दाखवलं. इथनंच. तू तसं करायला नको होतं. या टेलिफोनला तू नको होता हात लावायला. पोलीस खात्यात नोकरी केली ना तू, आणि आत्तासुद्धा प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा सहाय्यक म्हणून तो काम करतो. टेलिफोनवर कोणाच्या बोटाचे ठसे असू शकतात एवढी साधी गोष्ट तुला कळायला पाहिजे ना. पण त्यावेळेला मी लय गोंधळलो होतो. आणखीन कुठल्या वस्तूला स्पर्श केला तू? नाही. पण पाटील साहेब, मी मध्येच म्हणालो, हा माणूस रोज इथे येतो, इथे काम करतो, इथल्या प्रत्येक वस्तूवर त्याच्या बोटाचे ठसे असतील. आणि बोटाच्या ठश्यावरनं हे थोडंच समजतं का की हे ठसे आज उमटलेत का 8 दिवसापूर्वी उमटलेत का महिनाभरापूर्वी उमटलेत? ओ रिपोर्टर साहेब, तू मला माझं काम शिकवायचा प्रयत्न करू नको बरं का. नाही, मी आपलं शाटाप रे. तू रिव्हॉल्वर बाळगतो का? पाटील पुन्हा शंकरसिंगकडे वळले. काय विचारताय तुम्ही? शंकरसिंग कपाळावर आट्या घालत म्हणला.
माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्याकडे रिव्हॉल्वर आहे का नाही? आहे, पण कुठं आहे? घरी. कसलं आहे? छोटंसं आहे, 22 पॉईंटचं. डॉक्टर. पाटील बाजूलाच उभे असलेल्या डॉक्टरला उद्देशून म्हणाले, खून कसल्या रिव्हॉल्वरनं झाला असेल असं तुम्हाला वाटतंय? माझ्या अंदाजानुसार .38च्या रिव्हॉल्वरनं. अर्थात रिव्हॉल्वर .35चंही असू शकतं. पोस्टमार्टेम नंतर काय ते नक्की सांगता येईल. माझं रिव्हॉल्वर 22 पॉईंटचं आहे आणि यावेळी ते माझ्याकडं नाहीच आहे. त्या रिव्हॉल्वरचं लायसन आहे का तुझ्याकडं? आहे की. मग ते रिव्हॉल्वर तू कायमच्या जवळ नाही ठेवत? नाही. का बरं? आता हा काय प्रश्न आहे का राव? मी जर कायम रिव्हॉल्वर जवळ बाळगत असतो तर तुम्ही विचारलं असतं रिव्हॉल्वर कायम जवळ का बाळगतो. आता विचारताय काय का जवळ का ठेवत नाही. हे म्हणजे तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. गरज असेल तेव्हा जवळ ठेवतो. हात वर कर. काय? हात वर कर. सांगितलेलं ऐकलं ना तू? तुम्ही माझ्यावर खुनाचा संशय घेताय का? मी एका खुनाचा तपास करतोय आणि त्याचा सगळ्या बाजूनं विचार करणं हा माझ्या ड्युटीचा भाग आहे. प्रियताजवळ तो एकटाच हजर होता. तुझी झडती घेण्यासाठी माझ्या दृष्टीने एवढे एक कारण पुरेसं आहे. हे बघा, तुम्ही आपल्या अधिकाराचा गैरवापर करताय बरं का इन्स्पेक्टर. तुला हवं ते समज रे तू. असं म्हणत पाटील आपल्या सहकारी सब इन्स्पेक्टरकडे वळले आणि म्हणाले, वाघमारे झडती घ्या. वाघमारेंनी शंकरसिंगची कसून झडती घेतली, पण या झडतीत पाटलाच्या हाती काहीही लागलं नाही. रिव्हॉल्वर किंवा कसलीही संशयास्पद वस्तू शंकरसिंगकडे मिळाली नाही. झालं का? समाधान झालं? शंकरसिंगने कुत्सित स्वरात पाटलांना विचारलं. हा, झालं. शंकरसिंग, मला तुझं लय आश्चर्य वाटतं. कसं आहे, तू स्वतः एवढी वर्ष पोलीस खात्यात नोकरी केली आहे आणि तरीसुद्धा तू पोलिसाच्या कार्यपद्धतीला आक्षेप घेतोय. अरे खरं तर तू स्वतःहून आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. हा रामदास पण रिव्हॉल्वर बाळगायचा का? हां. ते त्याच्याजवळ नेहमी असायचं का? नाही, बहुतेक वेळा टेबलाच्या ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं असायचं. शंकरसिंग खाली पडलेल्या ड्रॉवरकडे खूण करत म्हणाला. त्याचं रिव्हॉल्वर पण तुझ्यासारखं 22 पॉईंटचं होतं का? नाही, त्याचं रिव्हॉल्वर मोठं होतं, 38 पॉईंटचं, या समोर पडलेल्या रिव्हॉल्वरसारखं. मग हे रिव्हॉल्वर रामदासचं नाही का? नाही, ते नाही सांगता येणार. काय, मी रिव्हॉल्वरकडं फारसं लक्षच दिलं नव्हतं. वाघमारे, जरा ते रिव्हॉल्वर इकडं आणा. वाघमारे रिव्हॉल्वर घेऊन पाटलांजवळ आला. नीट बघ, नीट बघ, हे रामदासचं रिव्हॉल्वर नाही ना. पाटलांनी रिव्हॉल्वर शंकरसिंगच्या समोर धरलं. शंकरसिंगनी बारकाईने रिव्हॉल्वरकडे बघितलं आणि एकदम त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. हे रामदासचंच रिव्हॉल्वर आहे. रामदासचंच रिव्हॉल्वर आहे का रामदासच्या रिव्हॉल्वरसारखं रिव्हॉल्वर आहे? नाही, रामदासचाच रिव्हॉल्वर आहे. एवढे ठामपणे कशावरनं सांगतो तू? हे बघा ना, लाकडाच्या मुठीचा एका कॉपरेचा तुकडा किंचित तुटला आहे. म्हणजे तुझी खात्री आहे रिव्हॉल्वर रामदासचाच आहे? हां. तुझ्या माहितीसाठी सांगतो मी का खून ह्याच रिव्हॉल्वरनं झाला आहे. त्याच्या नळीतनं अजूनही जळलेल्या दारूचा वास येतोय आणि यात एक गोळी कमी आहे. अर्थात बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट आल्यानंतर खात्रीपूर्वक काय ते सांगता येईल. म्हणजे ही आत्महत्येची केस आहे का? अरे आत्महत्या कोणी छातीत गोळी मारून नाही करत. आणि तसंही गोळी काही अंतरावरनं चालवली गेली असं डॉक्टरचं म्हणणं आहे. शिवाय खोलीत पसरलेलं हे अस्ताव्यस्त सामान खुनाची केस असल्याचं सिद्ध करतंय. तर मग आपल्याच रिव्हॉल्वरमधून झाडल्या गेलेल्या गोळीमुळं तो कसं काय मिळाला? अरे कोणत्या तरी प्रकारे ती खुनी व्यक्ती रामदासचं हे रिव्हॉल्वर हस्तगत करण्यात यशस्वी झाली. मग कसं? आता रामदास आपलं रिव्हॉल्वर नेहमी या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवायचा असं तूच म्हणला ना. हां. तर मग असं घडल्याची शक्यता आहे का खुनी इथं आला, त्याने आपल्या रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रामदासकडं सुमित्रा देवीला देण्यात येणाऱ्या रिपोर्टची मागणी केली, पण रामदास एवढ्या सहजासहजी तो रिपोर्ट कोणाला देणाऱ्यातला नव्हता. त्यांनी खुन्याला बोलण्यात हळूहळू गुंतवला. हळूहळू आपल्या टेबलाचा ड्रॉवर उघडायला सुरुवात केली, पण खुन्याला त्याचा हेतू कळला आणि त्याने आपल्या रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रामदासचं रिव्हॉल्वर आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याच्याच रिव्हॉल्वरने त्यांनी रामदासचा खून केला. हां, असं घडलं असायची शक्यता आहे.
नाही, पण पाटील साहेब तसं असेल तर रिव्हॉल्व्हरवर खुन्याच्या बोटाचे ठसे उमटायला हवेत नाही का? तुम्ही चेक केले का? रिपोर्टर साहेब, पाटील माझ्याकडे बघत कपाळावर आठ्या घालत म्हणाले. पण त्यांचं वाक्य मध्येच तोडत मी नम्र स्वरात म्हणालो, मी केवळ तुम्हाला रिव्हॉल्व्हरवर कोणाच्या बोटाचे ठसे मिळालेत का एवढंच विचारतोय. नाही. रामदासचे पण नाही? नाही ना, बहुतेक खुन्यानी रिव्हॉल्व्हरवरचे ठसे पुसून टाकले असतील. पाटलांचं लक्ष फायलिंग कॅबिनेटच्या उघड्या ड्रॉवरकडे गेलं. ते शंकरसिंगला म्हणाले, तुझ्या म्हणण्यानुसार रामदास ह्या कॅबिनेटमध्ये आपल्या केसेसचा रेकॉर्ड ठेवायचा, पण ह्या कॅबिनेटकडे बघितल्यावर स्पष्ट लक्षात येतं आहे का वरचे दोन्ही ड्रावर आहे त्या स्थितीत आहेत. वर लावलेल्या इंग्रजी अक्षरानुसार तळाच्या ड्रावरमधले सगळेच कागद कुणीतरी काढून घेतलेत. ड्रावरवर लावलेल्या इंग्रजी अक्षरानुसार तळाच्या ड्रॉवरमध्ये क्यूपासून जेडपर्यंतच्या नावाच्या क्लायंटचा रेकॉर्ड असणार. याचा अर्थ क्यू ते झेड या दरम्यान येणाऱ्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या कुठल्या तरी क्लायंटचं हे काम आहे. या अक्षरापासून सुरू होणारा असा कोण क्लायंट आहे जो रामदासकडं असलेल्या आपल्या रिपोर्टचं रेकॉर्ड हस्तगत करण्यासाठी रामदासचा खून करू शकल? पाटलांनी तो मुद्दा काढताच मला एकदम सुमित्रा देवींची आठवण झाली. या अध्यक्षानुसार सुमित्रा देवींशी संबंधित असलेला रिपोर्टसुद्धा त्याच ड्रॉवरमध्ये असायची शक्यता होती. श्रोते हो, हा होता धागेदोरे या सुरेश वैद्य लिखित कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.